गुरु वाईट करतच नाही होत. मग ते उद्या मी जर पॅरालिसिस झाला उलट समाधी चांगली लागेल, बाहेरच्या व्यापात न सुटेल, फक्त श्वास त्याच्यात आठवणीत जाईल. काय वाईट गुरु वाईट करतो का? हे जग वाईट करत, गॅरंटी घेऊन घ्या माझ्याकडून. मला वाईट कधीच करत नाही गुरु. तेवढी श्रद्धा पण आपली असायला पाहिजे. ही नाहीये माझी. ते सांगाले मी मगापासून तुम्हाला आपली श्रद्धा या बाबतीत पाहिजे. ते मगापासून तुम्हाला तेच सांगाले. हे मान्य आहे, हे मान्य. माझी श्रद्धा नाही आहे, पण मला एक माहिती जगात फक्त सत्य एकच आहे, गुरु, अध्यात्म. बाकीचं काय कोळसाच आहे ना. बाकीच आपल्याला इंटरेस्ट नाही आहे. भांडण माझं गुरुचं, माझा अधिकार आहे. तो निर्लज्जाला असलं तरी बाप आहे, बापाच्या प्रॉपर्टीत माझाच अधिकार आहे. न्याय देऊ दे, नाही देऊ दे, कसं देत नाही बरं गुरु, कसं देत नाही. तुम्हाला काय करा, तुमचं ते माझं आहे, माझं ते तुमचं जात लागेल. भांडण का बरं भांडण? नालायक पोरगं जास्त भांडत असतं. गप गुन्हे बसले बा, आवाज एवढा चढून बोलतो का कोण? बोलू नये गुरुच का एवढं समजते तरीच मी बोलतोय. मी जण तर बोलते का बघा किती नम्रपण आहे, ह्याला अक्कल नाही आहे. आलं की हेच काम करत होते कुठं असले. तुम्ही आल्यावर समजलं आम्ही कुठे पुढे काय नाही नाही, आम्ही खूप खाली असं वाटलं. नाही बरोबर आहे. त्यांनी म्हणतात म्हणजे काय, माझा बाप आहे असं जर आपण म्हणत असलो किंवा माझी आई आहे म्हणत असलं, तसं वागलं पाहिजे ना आपण. आपलं आई कसं काही आई नाही. मला सांगा, विचारा बरं कसं आई नाही. विचारा ना सर, भूक लागली केलं नाही रस्ता. नाही, गुरुनी जरी आपल्यावर कृपा केली तर आपण आपण बाहेरून बदलायला आला पाहिजे. तर हे आई जेवायला एकदा लवकर हक्काने बोलतो. तुमच्या शंका कशी काय राहिली आई नाही म्हणून? बरोबर बेखरूप झाला ना, आई मानलाय ना. बघा गाडीने पाठवला, दुसरा माणूस आला, खायला लागला बा. आईचे शंका आईच राहिलीच कशी काय तुमची? जे अजून मनात तुमच्या देहात अंतर आहे, विचारात. आईचं ना किती गुन्हे करून आला तर आईच आहे ना, न्यायालयात माफच आहे. तोच माझा आहे. आणि ते तर काय म्हणतात, तूच माझं आहे, मीच तुझा आहे ना, दुसरं कोण? भक्त भगवान भक्ती वेगळी थोडीच आहे. त्याचा संशय नाही, वेगळा कसा असेल? आणि एवढा बाप असल्यावर अहो ब्रह्मांडात कुणाची बघायची ताकद आहे का? हवा जे पंचतत्व पण शिवतात त्याच्या हलवून घे, तर यमराज काय चीज आहे? पंचतत्व वायू सुद्धा शिवू शकत नाही गुरुच्या आज्ञेशिवाय. गॅरंटी माहिती त्याच्याच आज्ञेने सगळं चालतं. हो, ब्रह्मांड चालतं त्याच्या आज्ञेने. यम क्या चीज आहे? वायू पण तेच चालत आहेत ना, त्याच्याच आज्ञेने शिवत असेल ना. तर ताकद माहित नाही का तुम्हाला गुरुची? एका पृथ्वीवरचे काय बघताय, ब्रह्मांड नाही का? तो त्याच्या आज्ञेने त्यांनी तर निर्माण केली. मग कशी शिवेल हवा तर तुम्हाला? यमराज देत आमची गोष्ट आहे. आणि कसली भीती आहे तुम्हाला? गुरुला भेटा जायचं ह्या रूपात ना त्या रूपात, अजून काय? एक रोलच बदलेला, त्यांनीच रोल लिहिला नाही, लिहिणारा तोच आहे ना, लेखणी त्याच्या हातात आहे. तुम्हाला कसली चिंता आहे? बघा मी काय करूच शकत नाही, आता घर ओळखू शकलो नाही, तर पुढचं काय करणार आहे? या बसाच आहे. माझं काय नाहीच आहे, घडणारं पण तसंच आहे, आणि ते माझ्या भल्यासाठीच आहे. तर मी आनंदीच आहे ना. प्रत्येक गोष्ट माझ्या भल्यासाठी करतो गुरु. मग काय फायदाच होते म्हणलं, तुम्हाला वाईट वाटेल का? मग कसलं दुःख आहे? सगळे विचारतात सुख आहे तू, दुःख आहे. दुःख म्हणजे काय ते मला सांगा. गुरु असताना दुःख काय? नाही नाही नाही, राहू द्या. प्रसाद कसाही असू दे, मला प्रसाद गुरुच्या चरणाला लागलाय. नाही नाही नाही, जी मला सांगा दुःख म्हणजे काय गुरु असताना? नाही, दुःख नाहीच आहे जगात. नाहीच, दुःख नाहीच आहे. हो, गुरु असताना दुःख कसलं? त्यांना मोठं दुःख आहे शंकराप्पाचं. सांगितलं पाहिजे, एका दगडात दोन पक्षी सांगितले शिकवणारा गुरु मजबूत आहे ना. ढळ जरी असलं काय सांगता कधी तर कळेल ती. दगड काळा आहे पण घडवणारा मजबूत आहे ना, त्याच्यावर छन्नी हातोड्यावर विश्वास आहे माझा. माझ्या दगडावर कसा पण असू दे वेळा वाकडा, मूर्ती सोबत घडवेल ह्याची मी गॅरंटी देतो तुम्हाला गुरुवर.
जग नाही म्हणून ते जग एकीकडे उभा राहिली एकीकडे नाही. गुरुशिवाय नाहीच. कसाही असू दे मी मार्मिक सांगितलं वा शंकराप्पा एका दगडात 2 पक्ष सांगितले सगळं सांगितलं तरी. हो जेवढा बुद्ध जरी असले तरी थोडी तरी बुद्धी त्यांनीच दिली मला ओळखायला. एका ह्याच्यात सगळे उत्तर दिले तासभर बडबडलेले. हा गुरु आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरीच आहे सगळं. धन्यवाद. पण मला म्हणायचं रामच आहे ना. बेल्यावर पण रामच आहे. माणसात राम गेला म्हणतात काय राहिला नाही. जाताना पण राम म्हणतात. सगळीकडे रामच आहे. येणार कोण? अहो श्वास सगळं सगळं ते रामच आहे ना. आपलं श्वास सगळं बंद झालं पण येणार कोण? पण तोच वर्ण आणलं कोण? वर्ण खाली आणलं कोण? महाराजांनी पाठवलंय. महाराजच ना. मग महाराजच घेऊन जातील ना. त्यांचं म्हणणं आहे नेताना यम येतो त्याचा अधिकार आहे. यम कुणाच्या अंडर काम करतो सांग? सांगा मला माहित नाही. ब्रह्मांड नाही कोण आहे? गुरु. गुरु फक्त आपल्या अध्यात्मासाठी असते. अहो तसेच आहे सगळं. अहो ही भिंती दिवे लाईट तोच आहे ना. घर त्यांचंच आहे त्याचं म्हणत नाही. अहो घर हे घर नाही का? हे घर नाही का? हे मंदिर आहे का? मन के अंदर हे नाही का? हे ब्रह्मांडच आहे ना. हे 4 भिंती म्हणजे सिमेंटचे म्हणजे घर. अरे मेल्यावर आंघोळ घालत नाही घरात बाहेर ठेवतो एवढे असत कसलं तर हे घरच आहे. रिकामच करायचे जेव्हा वाटत चला. हे सगळं कळतंय मग ध्यान करावं. ध्यानातनं परमेश्वरला हे बघावं. मी काय करू शकत नाही. हा माझा मी आडवा आहे त्यांनी बसवावा. मी काय करू शकत नाही. माझ्या शक्ती नाही. हा गुरुने एक मागे मी नालायका अहंकाराला घाबरतो त्याला जवळ येऊ नका बघू. ते लईन घाण चीज आहे. माझ्या जवळ येऊ नका. हाकला तिकडे. शे नाही ते माझ्यासाठी त्याला हाकाला तिकडे बाहेर. नाम हाकला सगळं गेलं तर चालेल पण तुमचे चरण पाहिजे मला. मी घाबरतो एकाच गोष्टीला. अहंकार येऊ देऊ नका स्वामी. ते खान चीज आहे. स्वाभिमान आत येऊ देऊ नका. ह्या 2 गोष्टींना घाबरतो. ते बेकार गोष्ट प्रसिद्धी नको. तुम्ही येऊ देऊ नका अजिबात. लय बेकार गोष्टी कशाने मोहात अडकू नका. आसक्ती ठेवू देऊ नका मला. आसक्ती असू दे अपेक्षा असू दे सुख दुःख असो तो तुझ्या नावाची तुझ्या आठवणीची असेल. हे काय होईल असते धूळ काय? 5वी पासूनचा मित्र आहे माझा. असल्या गोष्टी काय कुठं 4 भिंती 4 किलो सोनं 500 कोटी. 5वी पासूनचा मित्र आहे माझा. आहे पण हे असं माझी आई. बोलणं सज्जन चुकीचं आहे. असं बोलून सिन्सिअर स्टुडंट. चुकीचं आहे की नाही हो? असं नाही. आजी एकाच बाकावर बसणार नाही. हे बघा किती गुणी पोर आहे कसं बसलंय हे बघा तुम्ही. कसं चुकीचं आहे समजून सांगा. त्यांनी म्हटलेच की मी नालायक आहे. त्यांना लायक बनवून सज्जन सिन्सिअर पोर. परमेश्वरचं ऐकत नाही. तू कधी येणार? काय सांगू? का बरं ऐकू आईचं भांडण मी नाही तर दुसऱ्या घरातलं पोरं येईन करावं. मला काय शिकायला सांगा बरं म्हणजे. मी आईच्या पोटात शिकवणार नाही. गुरुलाच ज्ञान आहे. बेदुनीच्या त्यांनी शिकवलंय. आईच्या पोटात आलं ना आई शिकवती चालायला, शिकवावं त्यांनी. फिरवायला. त्यांनी शिकवावं. हात उगाच धरावा. मोठं झालं का आलं? त्यांनीच हात धरला ना. कोण धरले? काय केलं? मी अपंग झालो असतो पांगळा झालो असतो. त्यांनी आम्ही जन्माच्या अगोदर पाय दिले फक्त ते प्रकट झाले आजी. हा? मी जन्माच्या अगोदर अशा पाय बी चालणारी स्टोरी घेऊन ठेवली आहे. 2 मिनिटात मी बाहेर जायचा आत पांगळा होईल ह्याची मी गॅरंटी आहे. फक्त त्यांनी आज चेतना दिली मी मांडी घालून बसलोय. तो आहे आपलं चेतना म्हणजे पण तो आहे. हो बघा माझी नाहीच ना काय. तुमच्यावर सोपवलंय. बघा तुम्ही. मग मी निर्णयच आहे. मी कमवणार बिमवणार नाही. आयतं खाणार. बापाची प्रॉपर्टी माझ्या. तुमच्या बापाची मग बापच आहे. हिने रोम 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 राखते की मग कंपनी. त्याचा बी बापच आहे ना. बापाला किती पोरं असू शकतात. मग त्यांनी का राखते मग बसून नाही तर थोडे. त्यांनी बघा सिन्सिअर मालकाला भांडाव मला 2 रूम पाहिजे. त्याचं भांडण नाही. त्यांनी भांडत नाही ना. त्यांनी कसं वाटतं तसं त्यांनी पण भांडत. हो हो आपण इथं काय करतो ते सगळं त्यांना कळतंय. कधी म्हटलं मी कळत नाही म्हणून. मी जन्माच्या अगोदर माहितच होतं की हे जन्माला येणार. आमच्या आईला माहित नव्हतं मीच येणार आहे का म्हणून. पण गुरुला माहितच होतं की. आईला माहित होतं का कुणाच्या समर्पण. जन्म त्यांनीच घातलाय हेच तर सांगतोय मी तुम्हाला. मग जन्म तुम्हाला घातले तुम्हाला असं हिंड म्हणले तर ना अहो, नोकरी तेच करता, हिंडत ना आहे. करता. बुद्धीत कोण घुसलं माझ्या? बुद्धीत कोण आहे? गुरु आहे तो. तुमच्या डोक्यात एखादा विचार येतो तो कोण आहे?
जड देहातला गुरु कशाला बघायला लागलाय? चार आहे. माझा विचार म्हणजे पण गुरु आहे. अमर. चार. आणा आणा ते आणा. हे बघ, ते लेकराचं, हा, बस झालं. आणते आणते थांब नाही, आहे. आपल्या विचारातला जो आहे ना तो पण गुरुचा आहे. जी श्वास चाललाय तो पण गुरु आहे. गेल्यावर तर बॉडी तीच असते ना, श्वास का चालत नाही, खात चालले. कारण गुरुने तुमचा विचार संपवला. चल बाबा दुसऱ्या सेवेला यायचं आहे. कळतंय पण वळत नाही आता. नाही ते पण बरोबर आहे. तुम्ही समजावून सांगा की त्यांनी तर आधीच म्हटलं की मी नालाय की म्हणून. त्यांनी कुठं म्हणले की गाढव आहे म्हणतो मी. मी किती सांगतोय, गुण वाढवा. विचार आहे, मी सांगतो ते खरं असं त्यांनी नाही. आल्याला सांगितलं बघा त्यांनी नाही, मला. आता म्हणणं गुरुचं चुकीचं आहे. ऐकत नाही तर मग तुम्ही काय करणार आहे? आल्यालाच सांगितलं तुम्ही एवढं सांगता. आल्यालाच सांगितलं मी, तेच सांगितलं. असंच आहे मी असल्या सगळ्या दुर्गुणासहित तुम्हाला अर्पण झालंय. तन मन धन काय सगळं सगळं सोडलेलं आहे. मला कोणाची आठवण येत नाही. आम्ही ना बी बायको म्हणतो, पोरं काय प्रॉपर्टी आम्ही काय बी काय. म्हणतो तन धन मन सगळं तुमच्या चरणी अर्पण केलं. आम्ही बी म्हणतो माझं नाहीच आहे पण ना. माणसाला त्रास का होतो? कसला त्रास? त्रास होतोय किंवा अंग दुखतंय किंवा ताप येतोय शरीर किंवा मनगटी सर्दी होतच होतंय. की. मग हे कुणाच असतंय? आपलेच कर्म असतील काहीतरी. हा, नाही आता असं कसं ते म्हणलं देहावरची बघा. सोडवत असेल गुरु. आता कसं म्हणलं बघा, कर्म आपले हे असं अहो ते असं ते सोडवत असेल. डेव्हलपमेंट करत असेल. इंजेक्शन तुम्हाला त्यासाठीच टोचताना पहिल्यांदा, कारण नंतर बरं वाटावं म्हणून. इंजेक्शन बिंजेक्शन घेत आणि त्या आजी देहात राहिल्यावर अंग दुखतं, त्याच्या बाहेर गेल्यावर काय? देहात राहता कशाला? मला वाटतं तुमचं अंग दुखायला म्हणजे गुरु ग बसलाय. आईचा पोट दुखायला लागला तुमच्यापेक्षा जास्त ती औषध हुडकत असते. ही गॅरंटी मला गुरुविषयी. कसा गुरु स्वस्त बसला असेल? तुम्हाला दुखते त्यांना माहित नाही. ते काही वेळा मदत करत नाही ते. कोण म्हणतं असं? मी म्हणते मला वाटत नाही. मी तर म्हणतो प्रत्येक वेळेस गुरु मदतच करत असतो. माझा जगावर विश्वास नाही, माझ्या गुरुवर विश्वास आहे. त्या वेळेला वाटलं असेल पण पुढे चालून कळेल ते केलेलं गुरुनी बरोबर असेल याची मला गॅरंटी आहे. मनाचा खेळ आहे तो. गुरु हातच सोडत नाही. मी तुम्हाला सांगतो, मी एवढा भांडून जातो ना, आई हात सोडते मग का? भांडायला आला तुम्ही. भांडायलाच येतो मी काय. करमत नाही. मी असाच आहे बघा. मी सरळ सांगितलं माझ्या गुरुला. मला तेच सांगितलंय. त्यांना सांगायची गरजच नाही. काही लोक म्हणते गुरुच नाही, काही लोक म्हणते केलाच नाही. आज करायचं काय? दुनिया लोकांना मी आहे. कशाला दाखवू? गुरु करायचं का? आज श्रद्धा आहे ना. दुनिया मी आहे. मनातनं प्रेम आहे, जगाला काय दाखवू? हे बघा आजी, मी बोललो नाही गुरु समोर. ज्याचं लपड असतं ना, प्रेम ज्याचं असतं ते लपून छपून असतं. जगाला दाखवायची गरज नाही. माझ्यात तुझ्यात नुसते इशाऱ्याने खेळ चालू आहे ना. काय जगाला दाखवू? प्रेम असल्यावर उलट लपून छपूनच भेटायचं असतं. का दाखवू? माळा वेळा घालो. नाही. गुरुचं किती प्रेम आहे मला माहिती आहे ना. गॅरंटी आहे ना. का काही दाखवू? लोकांना गुरुचं प्रेम माहित नाही. त्यांची दृष्टी नसेल, त्यांना कळत नसेल. हे मी म्हणते. अनुभवायचं असतं प्रेम. सगळ्या खेळ इथं आणलं ते त्यांनीच आणलंय ना. नंतर घरात झोपलो असतो. कशी बुद्धी झाली स्वामी आत्ता अवेलेबल आहेत मग मला सांगा. सगळं झालेलं तुला आहे. कसं काय माहित झालं? हे काय आहे? हेच तर सांगतो मी तुम्हाला. ते तुम्हाला हेच सांगत आलोय ना. मी वेगळं काय सांगतोय? आता त्यालाच काय आई हुडकायला येते. कुठे गेले बाबा बोलत? कुठं आलंय? झोपले कुठं? बरोबर बुद्धीत कसे काय घुसले? बरोबर सगळी सभा झाली की या ह्याला ह्याची स्पेशल ट्युशन घ्यायची म्हणून सगळ्याला बाहेर की पहिले हात ह्या केलाय. हा गुरु याची. तुम्हाला वाटतं मदत केली नाही? कधी केली नाही सांगा बरं. अहो तुम्हाला चांदी मागितल्यावर मदत केली नाही. बाबा पुढे प्लॅटिनम द्यायचं म्हणून. गुरु मदतीला येतोच हो. सगळं जग येणार नाही. तुम्हाला वाटतं हे मदतीला, गुरुच मदतीला येतो. गुरुवरचा विश्वास माझा तर हलणार नाही. मला माहित नाही बाकीच्याचा. रस्तो चालवतो नाही अजून आहे. समोर काही असू दे, रथ डोळे झाकून बसलो. ड्रायव्हर बरोबर गॅरंटी मला तिकीट काढलं बरोबर पोचवणार आहे. मग कसे समोर किती ट्रॅफिक वेगळं कुणाला भीती. मी निवांत रंगत असतो मस्तीत. ते पण आनंद. जीवनात आनंदच आहे, दुःख नाहीच आहे. फिरत येत अहो तुम्हाला जग दाखवायला, तुमच्या डेव्हलपमेंटला. आम्ही गावाला गेलो तू आणून सोडला ना रे. मी मला कळत नव्हतं आहे की नाही. एकदा अहो तेव्हा आजी तुम्ही एकटे कुठं होता? आहे की नाही. मग असं होतं आजी ना. तुम्हाला तेव्हा पण तुमच्या बरोबर गुरु होते. फक्त मानवी डोळ्याला दिसत नव्हते तुम्हाला. बुद्धीला दिसत नव्हते. दिसत नाही म्हणून ऑक्सिजन कुठं दिसतोय. पण गुरु आहेच की. इथं बसले म्हणून का त्यांना माहित नाही का मी कुठं झोपलो होतो ते? पाताळात जरी झोपलो तरी मुंग्याच्या पायाच्या घुंगराचा आवाज ऐकतो. एवढा दिसणार नाही का?
गुरुला दिसतं, सगळीकडे दिसतं. ही मला तेवढं गेलं. त्याने हे केलं साधना. मग आपण का करत नाही? मी असा बघा, हा माझा मी आडवा आहे, तर मी बसू शकत नाही. तुम्हाला अभ्यासाला बसवायचं असेल कान धरून बसवा. माझ्यातला मी हा आडवा आहे, फार लय वाईट गोष्ट. आणि ती माझ्याजवळ आणू नका स्वामी, तो अहंकार आणू नका, तसली आसक्ती आणू नका, काही नाही. हे पण आत्ता बसलोय, त्याने कृपा केली म्हणून. तर मग चक्कर उलटी बिलटी झालं, जागेवर अस्वस्थ पण झाली की उठलो. मनात घुसला की 1 मिनिटात उठवलं बाहेर. नाही म्हणते दुष्ट शक्ती आत्मा कशाची? येऊ देऊ नको. मग तुमची एवढी शक्ती आहे का गुरुपेक्षा, येऊ देऊ दुष्ट नको. शक्तीची? मग गुरु असताना कसं जवळ येईल? धन्यवाद म्हणतात महाराजला. अहो आजी, तुमच्या पुढे एवढं मोठं बुलेट प्रूफ गुरुचं जॅकेट असलं, कुठली दुष्ट शक्ती चिल्लरला घेऊन बसलाय हो तुम्ही? तुमच्या गुरुच्या शक्तीवर विश्वास नाही का? काय ते भूत प्रेत काय? तुमचे गुरु ब्रह्मांड नाही का हो? असले काय चिल्लर मच्छर डास काय करणार? तुम्हाला शिव तर शकते, हवा शिवू शकत नाही, ते काय शिव? आम्हाला कसं जबाबदारी दिली ना घेऊन जायची, मग ते येऊ कसंही हो, महाराज जनार्दन बुवाचे सांगितलं महाराज होते. आता दुसऱ्याचं सेवा करावं का ते? यमाला अहो गुरु सेवेसाठीच असतो. आईच जन्म कशाला आहे? पोरासाठीच जगते किती. त्यांचं काय आहे? चुकीचं आहे, नाही मी सांगतो. चुकीचं आहे. अहो गुरुनी माझी सेवाच केली, मी नाही केलं. नाही, चुकीचं. गुरु लाडच करतो हे म्हणजे मला गॅरंटी आहे. तुम्हाला माहित नाही. यासाठीच असतं. गुरुचं स्वतःच काय आहे? तो बाप पोरांना खाऊ घाला हे काय? त्यांचं काय आहे? कुठं स्वामी समर्थांची प्रॉपर्टी, शंकर महाराज 2-4 फ्लॅट, गजानन महाराज, सगळं केलं आपल्यासाठीच आहे. पोरासाठीच करतो गुरु, दुसऱ्यासाठी करत नसतो. सगळा जीव आपल्यातच अडकलाय. भक्त भगवान भक्ती एकच आहे, एवढं लक्षात ठेवा. तो मीच तो आहे, त्याला अंश ना. आईचीच आहे, खानदानातलाच आहे, खानदानच आहे ही. त्यांना काय काय ह्याच्या असल्या आसक्तीच नसती गुरुला. त्याच्या फक्त एकच ध्यास आहे, शिष्याचं कल्याण करणं. धन्यवाद, धन्यवाद तुमचे. नाही ह्याच्यात अडकतच नाही अजित गुरु. कसा अडकत असल्या शुल्लक गोष्टी? त्याचे एकच ध्यास असतो 24 तास. शिष्याचं भलं कसं 24 तास लक्ष करायचं. शिष्य अडचणीत असलं तर महाराज भलं करतात. अडचण तुमच्या सुधारण्यासाठी आली असते, तुम्ही अडचण कसं काय म्हणता? तुम्हाला 10वीची परीक्षा म्हणजे 11वी कॉलेजमध्ये प्रमोशन मिळावं म्हणून ती परीक्षा आहे. तो पण पास तोच करून घेणार आहे. बुद्धी दिल्यावरच प्रश्न पाठ होईल. स्मृती दिल्यावर. स्मृती म्हणजेच माझा गुरु. अवघडच करणे. हे काय आल्याला त्यांनी पण तेच सांगितलं. मी असाच आहे, अवघडच आहे. अवघड गणित सोडवायचं कामच गुरुचं असतं. सोपे गणित सहज सोडवतो. ते आपलं एकटंच नसतं, जगभर बघावं लागतं त्याला. मग जगाभरच बघतो गुरु. त्यांनीच डेव्हलप केलंय. त्याच्या दृष्टीत तेवढी ताकद आहे. हिथं बसला तरी ते मंगळावर काय चाललं सूक्ष्म जीवाचं हे भक्तांचं बघतात त्यांनी. म्हणजे एक अमर काय काय, एक ते एक लायक नालायक असं 2-4 नसते विषय ते. मंगळावर सूक्ष्म जीवाचं पण त्यांनीच निर्माण केलं ना. त्याच्या आज्ञेने जीव चालतो ना. अवघड आहे असं म्हणताय. अहो ग्रह पण त्यांच्या आज्ञेनेच फिरतात ना. त्यांना त्याचा भरोसा पूर्ण झालेला आहे. ब्रह्मांड नाही, गोटेच आहेत नाही सगळे. त्यांना भरोसा पूर्ण झाला आहेच ना. भरोसा म्हणजे तुम्हाला संशय कसा काय आला? गुरुवार आहे का यमावर आहे त्याच्यावर. कसली यम? घरात तुला देतात का बघ महाराज? काय पाहिजे? कसली असते? पैसे पैसे खर्च. सगळं मग तेच त्यांनीच देतात ना. पैसे सगळं काय नाही. हा. 1.5 वर्ष कामाला नव्हतं, घर चाललं ना. हे आता काय ते करत झालं तुला? अहो कुठल्या गुरुने सांगितलं घरात बस म्हणून? स्वामी समर्थाने सांगितलं कष्ट करून खा. शंकर महाराज कामाला झाले. ज्ञानेश्वर महाराज जात नव्हते. रामभाऊ कोरार मास्तर जात नव्हते. जक्कल साहेब जात नव्हते. ते तुम्ही मनाने घुसवलंय. गुरुने कधी सांगितलं उभी बदनाम करायला? अहो पांडवांना स्वतःच्या वनवासात ठेवलं दुर्योधनाला आठव. उभी तुम्ही सगळ्यांनी गुरुच्या नावात बावत्या फाडल्यात. म्हणून मी गुरुचं नाव सांगत नाही बाबा. मी वाईट वागत मग गुरु बदनाम होईल म्हणून आता मी पोस्ट कुठं दिसत नाही, स्टेटसला नाही, काय नाही ना काय. मी वाईट वागणार, बरं आहे, खरं आहे तुमचं. गुरु बदनाम होणार. बदनाम. कुठं सांगितलं का? महाराज करतात, महाराज करून घेतात असं ते. म्हणजे स्वतःच्या आसन टाळून नुसतं खायचं. कष्ट कर ना बाबा. त्यांनी हातपाय दिलाय, सांगितलं कष्ट करा म्हणून. स्वामी म्हणते जेवढं लागतं तेवढंच मागा. मागायचं कशाला? देतातच. माझं पोट किती त्यांना माहितच आहे. त्यांना आईला माहित आहे किती खाते चपात्या. तुम्ही सांगता कशाला? भूक म्हणजे कोण? भूक म्हणजे कोण? पचत कोण? घरात बसा तू. बसायला कधी सांगितलंच नाही आजी. तुम्ही दुसरीकडे चेंज करताय. सांगितलं नाही येत.
ही एक सेवा ह्यांच्या रूपात नाही, तिथे सेवा करून घेतात. हे पण तेच चालवतात. डॉक्टर इंजेक्शन देतो म्हणजे इनडायरेक्टली फक्त तुम्ही डॉक्टर बघताय, पण तो त्याला तयार आपल्यासाठीच केलाय स्वामीने ऑलरेडी. की असं रोग येणार तर गोळी त्याने पहिलेच दिली किंवा असं कलियुगात होणार. हे त्यांचंच प्रयोजन आहे. प्रयोजन त्यांचंच आहे. जन्मोजन्मी निरंतर चालू तोच आहे. कुठं नाही गुरु. त्यांच्या डोक्यात खूप विचार असतो. खूप विचार असते. कुठे त्यांनी एकच विचार सांगितले की मला फक्त चरणाशी ठेव, मी त्यांच्या फक्त चरणाशी, मला एवढं एकच गुरुला माहिती. विचार एकच येतच विचार आहे, आहे भक्ताचाच त्यांच्याकडे. विचारायची. आणि ते म्हणतात हे अवघड आहे बरं का, म्हणजे सगळं सोपवून हे करणं खरंच खरं समर्पण 100% भाव समर्पण. याच्याकडे हा, फार ह्या पूर्वीपासून समर्पण. अहो, नाही ते सगळं गुरु आजी. तिथपर्यंत जाऊन पुढे मला पण कधी तर असं खरंच खरं. सरांना नाही फोन करायचं झालं ना, मी यांना करत असते हक्कानी. त्यांनी रात्री 12 उदे 1 उदे उचलते फोन. मी म्हणलं सरांना बोलायला मला धाडच होत नाही, भीती वाटते. त्याला काय म्हणायचं, आपल्या पुरात ते तुम्ही तुमच्या मनात. त्यांना मी म्हणजे सगळे प्रश्न विचारत. बिचारे कधी असं शूटिंग वर आलेले असतात तेच मला. बोलत असतात देतात. हो. मी यांना खूप त्याला त्रास बोलत देते. तेच असतात, तुम्हाला वाटत असतं, पण सगळ्यात तोच खेळ यांना करत खूप असतो. त्रास देते मी फोन करून. म्हणजे त्याच्यात लगेच सोल्युशन सांगते. नाही असं म्हणतात वहिनी, असं नाही असं. आपण आपलं एखादे 10 रुपये जरी कोणाला द्यायचं म्हटलं 100 वेळा, मग आपलं सगळंच त्यांच्या हातात देऊन जाणं म्हणजे खरंच तुम्ही कधी पण बघा त्यांनी स्वामी असं नाव घेतलं. ताई तुम्ही स्वतःला समजलं कसं काय तुमचे ते पैसे आहेत म्हणून? नाही म्हणजे म्हणतोच ना आपण, आता सगळं आपलं माझं असं म्हणतात. ते म्हणता कसं काय हो. तुम्ही? आता शेवटी भाजी त्यांनी आणायला दिलेला तो जावा, भाग वेगळा. भाजी आणायला जावा, तिथं पैसे दिल्याशिवाय भाजी देते का कोण तुम्हाला? पण पैसे दिले ना गुरुने तुम्हाला? गरजेपुरते दिले ना पैसे. हा. दिले ना पैसे तुम्हाला? पण त्याशिवाय त्यांनी भाजी दिलेलेच त्याला द्यायला जागा माणूस विचारतो. विचार करतो. अहो ताई, तो पण तो भाजीवाला सुद्धा भक्तच आहे ना. त्याचं घर पण तुमच्या रूपात गुरु चालवतच ना. तुम्हाला माहित नसेल. आता तुम्ही म्हणला ना आजी, हा. त्या भाजीवाल्याला पैसे द्यावे लागतात. हा. आता त्याच्याबरोबर पैसे पोहोचवतो तो भक्त आहे, त्याला व्यवसाय गुरुनीच दिलाय. हा? मी तुला देतो, तुझी वेळ भागव, मग तू त्याला भाजी घे त्याच्याकडनं, मग त्याचा पण वेळ भाग. आपल्या ह्याच्यात तो किती माझा स्वामीला तो त्रास झाला बघा. काम आहे का त्यांना? असं दोघांचा असतं. वाद लागला, हा, नाही. स्वामीला बिचारायला डिस्टर्ब करून बसलो आपण. नाही, त्यांनी ध्यान करते, तर शिबिर घेते, तर कुठं कुठं जाते, हे नसतंय का त्यांना काम? आपलंच असतंय का एवढं? असं नसतंय. ते आपल्यासाठीच आहे ना ते शिबिर विबिर. आजी आपल्यासाठी शिबिर घेतात, त्यांच्यासाठी त्यांना काय गरज आहे? ते ऑलरेडी पोचलेलेच आहेत की. तुमचे एक मुद्दा मला लक्षात आला की तुमचं म्हणणं आहे ना, मी थोडक्यात म्हणजे की कुठं तर त्यांनी स्वामीजी शिकवतात ते ध्यान साधना त्याच्या विषयात रस घ्यावा, कुठं तर एखादं शिबिर करावं, असंच म्हणणं आहे का? मग करून टाकतो बस. म्हणजे तुमचं तुमचं समाधान. शिबिर आपण की आता शिबिरच आहे की. तुम्हाला वाटते का आजी की तुम्ही इथं राहतात त्यांचं लक्ष नाही, तिथनं शिबिरच घेत असतात? वेगळं काय? शिबिर त्यांचं चालूच लक्ष नाही असतं, का? ते खरं आहे. शिबिर चालूच असतंय. बरोबर आहे. तिथेच बसलं नाही. अहो, वाईचं लक्ष नसतं का शाळेला गेलं तरी? नवीपेठ मध्ये फिरायला गेलं तर आईचं लक्ष नाही आहे का? शिबिरच आहे ना. आज एक ग्रुप वरती सेल्फी टाकतो तुझा मला. टाक बाबा, तुला जर वाटत असेल. मार्केटला टाक. आंगऱ्या एकदम आता असं तुम्ही- VIP झालं, हे झालं ते झालं, आज सापडला स्वामी नाही नसतं बाबा. शंकराचं भक्त असतंय, कोण त्याचं दिनेश्वर, कोण असं असतंय, म्हणजे नाव पण हे येत काय नाही. शंकराजी? येत नाही. मग त्याने काय म्हणते, पुण्याला मुंबईला जात असते त्याने. मग हे असते काय महाराज शंकर महाराज बैलगाडीत येते तर मग लोक सगळे शंकर महाराज म्हणते तर मग ते दिनेश्वर कोण त्याने काय म्हणत नाही. मग मला असलं आवडत नाही म्हणते, देव धर्म असं काही आवडत नाही म्हणते. मग म्हणल्यानंतर जाते, ते गेल्यानंतर पाऊस वारा वादळ खूप सुटते, असं हे होते. मग त्याला हेच मिळत नाही, एसटीच मिळत नाही, मुंबईची मिळत नाही, काय नाही. मग आता काय करावं म्हणते ते. मग झाडाखाली बसलेलं असते ते आपलं गवत. त्यानंतर मग ते पाऊस हे त्याला ताप येते, हुडहुडी येते त्याला. नंतर ते दिनेश्वरला जी.के. प्रधानांना हुडी मी सासवडच्या इथं. हुडहुडी येते. मग त्यावेळी मग शंकर महाराज थोडं समोर येऊन उभा राहून त्याला काय झालं, मग इथं कुठं झोपडी आहे का, तर इथं आहे घर, चल म्हणते. पण तिथं घेऊन जाते. तरी बी एक इंजेक्शन कोण देत आहे मला, मग थोडं
कमी होते पण हुडहुडी काय कमीच होत नाही म्हणा अजिबात. त्यावेळी त्यांनी शंकर महाराजला ओळखते मग त्यावेळी त्याला कमी होतं. मग त्यावेळी गाडी आल्यावर मग मुंबईला पहिली भेट हे याच्यामध्ये शंकर जी.के. बीच प्रसाद. मध्ये इंग्लिश मधला शंकर बीच मध्ये मला सोडून दे. 6:30 कार्यक्रम आहे. महाजन म्हणा 5 मिनिटं घेतो, त्रास देतो ना. एवढी संधी कधी मिळेल? 5 मिनिट उद्या जीवन राहील नाही. 5 मिनिट गुरुच्या सानिध्यात बसायला मला 5 जन्म घ्यावा लागतो. 5 करोड दिले तरी मिळत नाही. मी 5 मिनिटाचा वेळ कशाला थांबतो? 5 मिनिट बसतो निर्लज्ज गेराने निघतो. मला बहुमत आहे बाबा, जाऊ तर वाटत नाही मला, नाही इलाज आहे ते तर नाही माहिती आहे. मी 5 मिनिट बसतो. हे परत मोका मिळत नाही रे बाबा. सगळी माहिती नाही, जग सगळं मिळेल पण गुरु नाही मिळत, गुरुचं सानिध्य नाही मिळत. सगळे भेटतात, सगळे कॅमेरे मोठे स्टार सगळे मिळतात, पण माझ्यासाठी अवघड आहे म्हणूनच म्हणलं आहे. नामस्मरण सेवा गुरुचा सहवास नाही मिळत, पण तोच माझ्याकडनं शक्य नाही. तुम्ही म्हणताय करावं करावं, त्याच्या कृपा लिहिल्याशिवाय नाही. मग का गेल्या वेळेस भेटलो नाही? आत्ताच का भेटलो? त्यांची इच्छा महाराजांची. जगात सगळं सोपं आहे. पिक्चर, पैसा, सोनं नाणं ह्या क्षुल्लक गोष्टी आहेत गुरुसाठी, क्षुल्लक. माझ्यासाठी पण क्षुल्लक आहे. गुरुचं नामस्मरण, चरण आणि सहवास मिळत नाही, आणि त्याच्याच भुकेला आहे. मला मी तेच म्हणतो, मी नालायक आहे, माझ्याने शक्य नाही आहे ते. मला गुरु तेच दे रे गुरु. मला पाताळात ठेवलं तर मला तुझ्या चरण सेवाच हवी आहे. विष्णू धामात ठरले तर मला तेच सोडायचंच नाही आहे. आणि त्यासारखं सुख, शांती, समाधान हलकं जे आहे ना ते कुठंच नाही, कारण मी अनुभवतोय. मला तेच दे बस. भीक मागायला लावून मी उद्यापासून नाही भीक मागेल तर आत्ता सांगा कुठल्या मंदिरासमोर. स्वामीजी म्हणून नाही जर भीक मागायला बसलो ना आपलं नाव दुसरं, गुरुने एकदा सांगू आत्ता ह्या ड्रेसमध्ये बसतो. गुरु सांगते ध्यान करा म्हणून काच हे करत नाही. अहो ते अवघड आहे, ध्यान त्यांनी लावल्याशिवाय कसं लावू ते का करत ताई? नाही? अहो भीक काय कोण भी मागते हो. ते ध्यान करा म्हणलेत ना 10 अहो, मिनिटं. त्याचं ध्यान येणंच अवघड आहे आजी. मी तुम्हाला तेच सांगतोय. डोळ्याच्या कोण अरे बसणं ध्यान अवघड आहे तुझं का? दे गुरु, तेच अवघड आहे. तुझं डोळ्याच्या ध्यान कोण राहू दे. बसणं अवघड आहे का? मी असं झोपलं तरी श्वासात पण कान कोणी लावलं तर त्याचं नाव यावं, हे ध्यान असावं. तिथेच बसावं असं नाही. 10 मिनिटाची समाधी कशाला देतोय गुरु? तू 10 मिनिटाची समाधी कशाला देतोय? तू माझा श्वास हृदयात पण तुझा आवाज आला असेल अशी समाधी दे ना. किरकोळ 10 मिनिटाची कशाला देतोय? सगळं ऐकतं गुरुचं, तेवढं काय ऐकत नाही. बघा आता नाही मग हेच तर सांगतोय निर्लज्ज विद्यार्थी नाही, आहे. ते अरे तुझ्या असं सांगायचं. तुझं ते गुरुचं जसं महाराजांचं प्रेम आहे ना ते- आजी. ते महाराजाचं एक शब्द ऐकून बघा, मग ह्याच्या पुढे सुधारलं नाही सुधारलं त्यांना श्रवण शक्ती वाढवायला सांगा त्यांना. मी कसं वाढवू? कानातले ऐकायची, कान त्यांनी दिलं. आपल्याकडे असतं. अहो, माझं काय नाहीच आहे तर कसं काय? मी बाहेर असल्यावर कसं ऐकू? किती वेळा म्हणलेत महाराज तुम्ही स्वतः बदला पण दुसरे बदलत नाही म्हणले. अहो अस्तित्वच नाही ना माझं. मी कुठलं? माझं भाडोत्री शरीर त्यांनी दिलंय, लिहिणार ते आहे. मी कसं करू? आणि मी आलो आहे माझ्यातला. घमंड मला खूप आहे, अहंकार खूप आहे, घाण आहे ते, शेण आहे ते. लांब टाक बाबा गुरु. मी त्याला तेच सांगायला लागलो गुरुला आता पण. मला तुझी आठवण येते, तुला कशी आठवण आपण येते? सुधारावं लागतं, दुसरे सुधारत नाही. अहो तेच सांगतो की अवघड आहे. तुझं ध्यान, तुझी सेवा, तुझा सहवासच मिळत नाही. त्यांनी एकच बघा जाताना पण मला उठू वाटत नाही 5 मिनिट. हेच अवघड आहे. त्यांनी सांगितलं आता नाही गुरुचं वाटत सगळं गुरुला. ऐकतं ना. प्रेमिकाला सोडून जाताना डोळ्यात पाणी येणार नाही गो. ध्यान करायचं. प्रेम असलं प्रेमिकाला मी कसं सोडून जाऊ? नाही दादा म्हणून मी चाललो तुम्ही एक आता. पहिलं नाहीतर सोडता. 10 वाजेपर्यंत नाही 12 वाजेपर्यंत बसवलं सांगा म्हणून बसतो. चुकीच आहे. मग प्रेम ज्याच्यावर असेल त्याच्या सोडून कसं जाऊ वाटेल? सगळ्याच असतंय गुरुवर प्रेम, तसं नाहीये, पण तुमचं चुकीच आहे. हा माझं चुकीचं म्हणतो ना. गुरुचं जास्त आहे, त्याची ओढ आहे, त्याचं प्रेम दिसते म्हणून मला जाऊ वाटत नाही. जिथं लाड करतो तिथंच येतं ना पोरग. लाड हिथं आहे सगळ्यात जास्त. खायला ऐकून मिळते. सगळं सोडून आज आलेत म्हणून भेटलेत आम्हाला, पण आम्ही पण इथं बसलो. काय म्हणलं? श्वासात भेटत नाही, स्वप्नात भेटत नाहीत का? जड देहात नाही म्हणून नाही, घरात नाहीत का, श्वासात नाहीत का? अहो, कोण म्हणलं? कसं काय नाही म्हणताय तुम्ही? अहो त्यांची नजर नसेल का? अरे परदेशात असला म्हणून समोर काय आईचं लक्ष नाही का? हो अहो गुरुचंच लक्ष असतं सगळ्यात जास्त. तुम्ही फक्त असं डोळ्याने इथपर्यंत बघाल, तो वरती कुठं जरी असलं तर तिथनं लक्ष आहे. हो एवढा विश्वास होता ना आजी. अरे गुरुसारखं कोणच नसतं. हो माझा मुलगा नाही ना, बायको नाही ना, जगात कोणच नाही माझ्या गुरुसारखं, कोणच नाही. आणि मला परवा बी नाही त्याची. देवा तू हात सोडू नको. कसली झाड माती आहे, ह्याचं काय आपलं घेणं देणं नाही आहे.
जीव गेला का आला का हे सब तुच्छ आहे, किरकोळ आहेत, राख आहे त्यासाठी. तो असं झटकलं की मिळतं असं. बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे खूप. काय अवघड आहे? अवघड काय? ते क्षणाक्षणाला तसंच सगळ्या लागल्यात ना, म्हणून अवघड काय आजी? म्हणून ते त्यांच्या अहो क्षणाक्षणाला गुरुचे अहो सगळा जीव के प्राण ते तो आहे. खरं प्रेम तिथे हो. हे सब झूट आहे. मला पोरगं बदललं, बायको बदललं, सगळं बदललं. असले टेम्पररी यांच्यावर प्रेम का करू? शुद्ध प्रेम आहे ना. तुम्हाला नाटकी व्यवहारी प्रेम पाहिजे का निर्मळ प्रेम पाहिजे? अहो निर्मळ प्रेम आहे हो. मी जगाला तेच सांगतो, माझा तर अनुभव आहे. आम्हाला सगळ्याला अनुभव असतंय, पण ते सुधारायला पाहिजे. हा मी तेच सांगतो, मीच सुधारत आपण नाही. पहिला सुधारायला पाहिजे. बाकी एवढं एकच शब्द आहे माझा. 100% मी आल्यापासून तेच सांगतो. स्वामीजीने आणि असंच तुम्ही आहे. बदला, दुसरे बदलत नाही. हे आम्हाला हे अहो वाक्य ताई मी सांगितलेलं काय आहे. करू शकत नाही. ते त्याने करून त्यांचं काय म्हणणं की सगळंच गुरु करून घेतो, तर जे योग्य आहे ते सर मला सांगा, मी उद्या उठणार आहे का मला माहितीये का? ते आहे सर मला एक सांगा, मी झोपलो रात्री उठणार आहे का नाही माहितीये का मला? कुणाच्या जीवावर अलार्म लावतोय मी? मग तुम्ही कसं काय म्हणता? मी पण ते पण मी करू शकतो. आम्हाला एक वाटतं 5ला उठवते, 4ला तेच उठवतो उठवते, ना. त्यानेच उठवते. तुम्ही झोपल्यावर जागं कुणी केलं? हा, मग आम्ही उठतो. मग तोच करतोय मी तुम्हाला तेच सांगतोय ना जी. मग ध्यान करून घ्यायचं असेल तर ते नाही करून अहो, ध्यान म्हणजे असंच बसलं काय? अहो 24 तास रोज मी टॉयलेट मध्ये पण ध्यान त्याला आठवण होते. अहो मी टॉयलेट मध्ये बसल्यावर पण आठवण होती गुरुला माझी. मी म्हणते यार आलंय का? मला आठवण आली त्यांची, म्हणजे मला आली नाही, त्या गुरुला आलेली आठवण. सारखं त्याच्या ध्यानात राहायला पाहिजे, श्वास राहायला पाहिजे, हृदय पण त्यासाठी धडकलं पाहिजे. धन्यवाद. ही समाधी किरकोळ 10 मिनिटाची काय? तेच सांगतात मागाशी पण आल्याला तेच झाले. बाहेर जगात गेले की मी बिघडतोच, आता झाले की बाहेर गेले की सुरू तेच गडूळ पाणी. त्याला काय अर्थ आहे? चला. तुरटी तू आहे, मी गडूळ पाणी आहे. मला तुझ्या चरणात राहायचं. कसंही पाणी आलं चरणात शुद्ध होऊन तीर्थ होऊनच निघतं ना. गुरुच्या पायाला मी गडूळ पाणी आहे, त्याला काय करायचं तो बघायला. तुम्ही काय आहे? माझं तर असं आहे, मी माझ्या गुरुचं आहे, माझ्या पोराचं नाही, बायकोचं नाही, कोणाचं नाही आहे. हे फक्त माझ्या गुरुचं आहे. गुरु तू पण माझा आहे एवढी गॅरंटी आहे. त्याचं सगळंच माझं आहे आणि माझं पण सगळं त्याचंच आहे. बापाचंच असतं की पोराचं कोणाचं आहे? कुठं भगवान भक्ती वेगळी आहे. त्याला काय ठेवून करायचं? तुम्हालाच द्यायला आलाय ना तो. त्याचं कुठं काय आहे? तरी काय आहे? सगळं कमवतोय ते पोरांना सुधारायलाच आहे. काहीतरी ते काय आहे ना, कुठली आसक्ती नाही ना, काय नाही ना, काय नाही. त्या पलीकडे तो ब्रह्मांड नाही काय. त्याचं कामच ते की आपल्याला सुधारायचं. मला तरी हा, तुम्ही सुधारलेले आहे. पण माझं एक आहे की बाबा कुठेही ठेव, तुझ्या चरणापासून लांब करू नको. तुझी आठवण येऊ दे, तुझं नामस्मरण दे. आजही तुला तेच मागतोय गुरु. तुझी चरण सेवा दे, नामस्मरण दे. तुझ्यासारखं प्रेम मला होऊ दे. तुझं प्रेम अगाध आहे, अगाध आहे. गुरु इतका प्रेम करतो, इतका प्रेम करतो. माझा विश्वास जगावर नाही की गुरु इतकं माझ्यावर कोण प्रेम करतो. माझं पोरगं बदलेल, बायको बदलेल, सगळं बदलेल. कडे व्यवहारी कुठल्या मोहात अडकून आसक्तीत बदलेल. माझा गुरु नाही बदलणार. मी पण बदलेल. माझ्या कधीतरी विचार वेगळा येईल गुरुबद्दल, राग येईल, काही बोलेल, पण माझा गुरु नाही बदलणार कधी. नाहीच बदलणार, नाहीच बदलणार, कधीच नाही बदलणार. नाही. खूप प्रेम करतो गुरु. मी तुम्हाला 100% सांगतो, जीव जीव तुटत असतो गुरुचा. विश्वास ठेवा न ठेवा. आणि मी तुम्हाला एकच सांगतो, आजही सांगतो, गुरुसारखं नाही हो. मग कसली भीती त्या मरणाची, प्रॉपर्टीची, माझं काय होईल, कुठं होईल, काय ते प्लॅटफॉर्मवर झोपलो तरी गुरुलाच आठवायचं नाही. लोक काय म्हणल्याशी काय माझा आनंद लोकांच्या स्तुती तर शिवाय देण्यात ठेव. मला असल्याने फरक पडत नाही. मला जगाशी घेणं देणं नाही. मी माझ्या गुरुचे तार चालू राहू दे, मोबाईलमधलं नेटवर्क चालू राहू दे तुझं माझं, बस. हे कपडे हे काय शरीर गेलं तर गेलं, हे काय टेम्पररी राखच आहे ना. आणि त्या राखेत पण माझ्या तिसऱ्या दिवसाच्या आसक्ती तुझं नाव राहू दे. एवढी भक्ती करून घे माझ्याकडून, हे ध्यान करून घे. माझ्या केसाला कान लावलं तरी तुझं नाव आलं पाहिजे अशी भक्ती करून घे. 10 मिनिटाची समाधी देत कशाला? मी भिकारी आहे, जन्मोजन्मीची समाधी लाव मला, तुझ्या नावाची, तुझ्या आसक्तीची. अशी आसक्ती राहते. तडपडलं पाहिजे मी, असा तडपडलं पाहिजे गुरु गुरु स्वामी स्वामी म्हणून. अशी दे. नालायक पोरगा जास्त मागणार प्रॉपर्टी. खरं बसलं बघा, एक खोली मिळेल बास. मी म्हणतो ते सगळं गाव माझं पाहिजे. माझ्या केसात पण तुझं नाव आलं पाहिजे, नखात नाव आलं पाहिजे. ते पांडुरंग
विठ्ठल भांडूनच. विठ्ठल विठ्ठल करते ते तसं झालं पाहिजे. तसं झोपलं त्यांनी तरी करताय श्वासात ना. आलं पाहिजे. त्यांनी करताय ना तेवढं. अहो मी करू शकत नाही. मी आजी तुम्हाला तेच सांगतो, मी करू शकत नाही. आता काय अवघड हा मी आहे. माझं फार अवघड आहे लई हो. अवघड आहे. मी स्वतःला विसरत नाहीये, शरीराचं ध्यान गेलं नाहीये, सगळं ह्याच्यातनं बाहेर गेलो नाहीये. विसर पडला पाहिजे, एकरूप झालो पाहिजे. अजून कुठंतरी समजतच आहे मी अमर भुजबळराव. मी करतोय हा मीपणाच जायत नाहीये माझा. हा अहंकार चिटकलेला घाण, आसक्ती चिटकलेली. पांडुरंगा, बघ बाबा तूच सगळी तोच बघणार नाही तरी बघणार तोच आहे हे मलाही माहिती आहे. त्यांनीच आहे तुझं कृष्ण. ठीक आहे, सगळ्यात तोच बसलं. बघतील महाराज. तोच बघतो, महाराजच बघतो ह्याची मला गॅरंटी आहे. माणसं, वाईट माणसं बघा सगळी. किती लोकांना पिडून गेलो की नाही. आलो 10 मिनिटाचं सगळं वातावरण बदलून गेलं बघा, लावून काढी. हे वर्गातला विद्यार्थी असला असतो, सगळ्या वर्गाची शांतता भंग करून गेला बघा. पण दंगा करत नव्हतो तो वर्गात. वर्गात करत नव्हतो, खऱ्या पाठशाळेत करत होतो. करत नव्हतो. खऱ्या पाठशाळेत करावं लागलं ना. सकाळपासून कोण घाट पडला काढली असलं घाट पडला खरं सांगा. सांगायला खूप शब्द आहेत आमच्याकडे. पण नाल असलं आगाव आलं का कोण? नाही सांगत. तिच्या आयुष्यात आता पहिल्यांदा तुम्हीच गाठ सांगायला खूप शब्द आहे माझ्याकडे. असं त्रास देणारं गुरुला आलं का कोण? नाही सांगत. गुरुनी सुद्धा त्रास खाऊनच गुरु झालेत ते. आता कसं बोललो बा? कोणाचा त्रास आहे? आपलाच की. 4-4 दिवस त्यांना अन्न मिळालं नाही. होय, नुसतं आपल्यासारखे पाण्यावर नालायक जगलेत मुलं त्यांनी. असतात हजारो, ते त्यांचं अहो, नालायक काय सगळ्याच्या करायचं? पलीकडे त्यांना असते. आता आपण त्रास देऊन बेकारच आहे. अहो, ते रामच आहे ना हो. 4 दिवसाचं काय सांगताय? त्यांनी त्रास गुरु रामच आहे ना. तुम्ही 4 दिवसाचं काय सांगा लागला आजी? गुरु झालेत ना त्यांना तेवढी त्रास. दाखवायला आपल्याला भोगतान. त्यांना लागते वाटतं भोगतान. अहो तो परब्रह्म आहे. आणि 14 वर्षे काढलं, श्रीकृष्णाने काढलं. 4 दिवसाचं काय सांगताय? फळ तर खाल्लेत ना त्यांनी. कोण फळ खाल्लं ना मॅडम? शबरीचं फळ खाल्लं. अरे तुझ्या भक्तीचं फळ खायला आला काय? त्याच्याकडे प्रॉपर्टी नव्हती का? यांना ते पण मिळालं नाही. पाण्याशिवाय अहो, एक त्यांच्याकडे कण काय मिळायचं नाही. काय? सगळंच त्यांचं ते मिळायचं काय? मग पाणी पिणे आहेत का? एवढं सगळं त्यांनी घडवून आणले. त्रास सहन अहो केले. आजी, पाणी त्यांनीच निर्माण केलं आणि ताण कशी लागेल त्यांना? अरे, अवघड आहे बाबा. पाऊस कोण पडतो तुम्हाला माहिती का रे बाबांनो? अन्न कोणी पिकवलंय? ते सगळं घडवून आणावं लागतं. तोच घडवते ना. आज्यात वर्ण आल्यावर घडवते. अहो तुमच्या रूपात तोच काम करतो आजी. चित्र आहे बाबा. आजी ते समर्थलाच म्हणे जा बाबा, त्याला बुद्धी घातली, हातपाय चालवले ज्वारी पेराला. जमीनच्या आत काय चाललंय माहिती का आजी तुम्हाला? आत तो उगवतोय आत्म. अहो साधा त्यांच्याकडे 4 कुत्रे सांभाळता यांचे हाल. माझे 2 कुत्रे शेपटी पकडायला लागले एकमेकाचे, म्हणलं तर आम्हाला आवडत. बोलणं आपल्यासारखे सोपं आहे हो. हजारो नालायक तिने करूच तर सांभाळतात. नाकी- सर जमिनीच्या आत काय चाललं तुम्ही पेरलंच ना? मग काय आत खाली कोण करत होतं सांगा मला? बरोबर. खाली सगळ्याच एकदा सगळ्या ती- ज्वारीला धान्य आलं का? सगळेच बी पकले का? काही बी किडून जातात, सडून जातात. काहीच झाड होतं मोठं. जाऊ, प्रत्येकाच्या उशीर झाला का कर्मानुसार हम्म. चालच ताई Time बघा झाला ना. का बघा तुम्ही. झालं. अहो, थांब. ते पूर्ण होऊ दे. अहो तो झाड वृक्ष करतो तो आहे. तेवढ्या भीत एवढं मोठं झाड जे झालं एकदम ना. होत नसतंय. कष्ट केल्याशिवाय परमेश्वर मिळत नसतं. एवढं लक्षात ठेवा. एक शब्द माझं लक्षात ठेवा. तोच करून घेतो. ते कष्ट करायची जा. क्षमता कोणी दिली? काय करू? सहनशीलता कोण आहे? तुम्ही कोण आहेत? काय, काय. सहनशीलता कोणाला दिली? त्याला वेगळी, त्याला वेगळी. ही सहनशीलताच गुरु आहे. हम्म. देहात कशाला सुटता आहे? टोचताना दिलेली ताकद कोण आहे? मी जरी देह चालू, आज सगळं कोण चालवत आहे? बोलणं सोपं आहे हो. करणं अहो काय सोपं आहे? मान तुमचा अजून किंतु परंतु आहे का? हा. हाय हाय. तो पचवायला गेलो ना आता खाल्लेला चहा बी. तुम्हाला माहितीये का काय चाललंय ते? हम्म. पचवतोय तोच ना. आईच्या पोटात पण एवढाच बी होतो. मोठा केव्हा केला. तर तुम्हाला हे सांगतो काय करू शकतो? मला माहित होतं का मी जन्मणार आहे. कोणाला माहिती आहे कधी मरणार आहे? पण गुरुला सगळं माहिती आहे. जन्मातच मरू. चला समर्थ महाराज खूप पिढून गेलो स्वामींना. चला माझी गाडी आम्हाला घेऊन जा. तिथं- परत जाऊ नये. नको नको मी यायची गॅरंटी नाही. मला जायचं परत पुढं. कुठं? पुण्याला जाईल बहुतेक मी. तिथंच ड्रॉप कर मला कुठं रोड पर्यंत. असं बघा पुण्याला कोण आहे? और आणले तिथं राहताना. हे काय अहो ते सांगतात गुरुशिवाय काहीच नाही म्हणतात ते. हा, हे कसं समजत काय? नाही यायला. हा.
मग गुरुशिवाय काय गुरुशिवाय काहीच नाही म्हणतात ते म्हणतात ना मी नालायक आहे तेच सर मला सांगा तुम्ही उद्या ऑस्ट्रेलियात राहायला कोण आहे नाहीच काय आहे त्यांना सांगायचं तेच अहो, सांगा एवढ्याचं विमान कोसळा लावलं होतं ना हे जिखे प्रधानाचं तिथे शंकर महाराज होते बाजूला. मग ती माझ्याबरोबर तिथं नाही कोण म्हणलं मग मग मीच शंकर म्हणतो ना. महाराज होते, तू का नाही काय? पितो, मी तुझ्या जवळ बसलो मग होतो तिथं नाही का म्हटलं. मी होता अहो हेच उदाहरण सांगतो मी एकदा बाथरूम मध्ये आंघोळ करायला लागलो होतो हे बघा यांचाच आवाज आला असले सांगू नये गुपित सॉरी गुरुदेव सांगितलं ह्यांचाच आवाज आला बोला बाथरूम मध्ये काय करायला लागलं ते आलं ते का आवाज कुठला आला हे उत्तर द्या द्या. हे घ्या सुगंध आला का बघा आला का पायाला सुगंध दिला बघा प्रसाद हे असलं निर्लज्ज मी लक्ष ठेवा गाढवाकडं एवढं झालं तरी गुरुने शेवटी घ्यायलाच लावलं माझी एवढाच वर्गात गोंधळ तिथे शेवटी सुगंध दिला बघा महाराजांना वाईट माणसं आवडते तर. मग वाईटच आहे, मी पहिलेच आवडते म्हणतो म्हणते ना. मी वाईटच म्हणतो आवडतेच ना म्हणते ना मी मग पण. तेच आवडलं नाही हे बघितलं मी का सांगितले ना. अहो परत ब्रह्म उठला राव परत ब्रह्म उठला गादीवरनं घरी गावाला आम्हाला आता पार्ट 2 साठी बसावं लागतं कंक्लुजनवर येऊ पुढच्या पार्ट आजी परब्रह्म गादीवर सोडून आला का नाही नालायक माणसासाठी बघा गळ्याला लावला की नाही एवढं गोंधळ तेच घातला म्हणते असं. वाईट माणसं महाराजांना मी आवडते. वाईटच आहे. म्हणून सांगाले ना तुम्ही वाईट आहे ना महाराजांना आवडले बस मला तीच पाहिजे मी आवडतं बा स्वामींचं झालं पाहिजे मग झालं की जेवा. मग माझे हेच आहे मला तुमचा लाडका व्हायचंय हं? मला तुमचा लाडका व्हायचंय आहे त्यांनीच ऐकलं. मग हाय हेच गॅरंटी मी तुम्हाला सांगत असतो मी लहानपासून जशी बुद्धी आली मला तिसरीत असेल 3 वर्षाचं असल्यापासून लाड करतात ती माझा जन्मोन जन्मी करत राहील याची गॅरंटी आहे मला मी कसाही असतो स्वामीजी येतो माफी असावी लक्ष ठेवा गाढवाकडं